आणि त्याचंही कारण तुम्हाला सांगतो. हे जर मी सांगितलं असतं तर कोण ऐकणार म्हणून, पण भाषणकारांनी सांगितलं हे तर तुम्हाला हे पडलं म्हणून मी सांगतो की या सगळ्या गोष्टींचा चिंतन तुम्ही आता या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याची खरोखरच काळजी आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि आज मला पाहुणा म्हणून बोलवलं म्हणजे या ठिकाणी आणि माझ्या हस्ते आपला सन्मान केला, हे मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून मी अत्यंत आत्मीयत आहे त्या कार्यक्रमाला. अनेक वेळा कार्यक्रमाला आम्ही नाईलाज असतो जातो खरंच ना, म्हणजे आणि खूप काही खोटंही बोलतो, म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल बोलतो त्याबद्दल काय मला म्हणजे विलासराव देशमुख असं नेहमी म्हणायचे कार्यक्रम संपल्यानंतर, आपण जे बोलतो या माणसाबद्दल एवढं खरं आहे का? पण खरं म्हणजे तुमच्याबद्दल जितकं सांगावं ते खरा हा शब्द सुद्धा अपुरा पडावं इतकं तुमची विद्वत्ता, इतकी प्रामाणिकता आणि इतकी समोर जीवन आणि गह पाटलांचा तर एवढं सांगून संपवतो की चिंतन मनन पाठांतर ह्या सगळ्या गोष्टी आता दूर गेलेल्या आहेत, ते व्हावं असावं अशी माझी कल्पना ही आपण केलेलं आहे. म्हणून गह पाटलाच्या गावी मी पण गेलो होतो आणि शिक्षकही किती छान शिकवायचे, फुलं पाखरू छान किती दिसते या वेळीवर त्या पंख चमकले निळे जांभळे हालून झुरते डोळे बारीक करती लुकलुक गोलमणी जळते फुलं पाखरू. ते डोळे बारीक लुकलुक करते हे सांगताना मला मी बाजवर्गात होतो, त्या शिक्षिका आम्हाला असं असं करून शिकवायच्या ना, ते आजही मला आठवते इतकी आत्मीयता ते असायची. गह पाटलांच्या कविताही तशा होत्या. म्हणून बाल मनोरंजन आणि बाल साहित्य आणि त्यातून लहान मुलं घडावी हे पूर्ण होतं. भैयासाहेब वैद्य त्यांचं जे आयुष्य होतं, गाडगिळांचं जे आयुष्य होतं, ती परंपरा तुम्ही चालवताय आणि त्या संस्थेचा हा पुरस्कार आज माझ्या हस्ते दिला. मी धन्य झालो की आपल्याला शुभेच्छा देतो आणि